चॅनल तर हे बघा आम्ही आज डोसा बनवायला लागले तर बघू शकते हे बघा डोसाचं पीठ आणलेले हे बघू शकते तर मी छान छान मस्त गरम गरम डोसा आता आम्ही सगळे कामाला गेले होत्या तर पोरा शाळेला गेले होत्या सकाळची शाळा होती तर मी मुलांना क्लास आणि शाळा झाल्यानंतर मग कामं केली दिवसभर मग कामं करून मग मुलांना येताना मग मी घरी आणलेले तर घरी आणल्यानंतर मी आता मुला म्हणले मम्मी मला भूक लागलेले तर मी आता गरम गरम त्यांना डोसा आणि चटणी बनवून द्यायला लागले मी कशी बनवते फटाफट आता रेडी करूया तर आता मी सगळं रेडी करून ठेवलेले तर छान मस्त खोबरं मस्त कापून घेतलेले तर छान चाकूने मी कट करून घेतलेले हे बघा मी चाकूने एक 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 असं खोबरं कट करून घेतलेले तर ह्याला मी आता सगळं मसाला तयार करायला लागले तर इकडं मी डोसा रेडी करते चटणी व्हायच्यापर्यंत दोन तीन डोसा होऊन जाते तर मग मुलांना पटापट खाता येतील तर आता मी पटापट आता मी डोसा तयारी करणार आहे आता डोसा बनवणार आहे तर खूप दिवसांनी तुमच्या माझे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला दिसत नव्हत्या तर आता मी सुरुवाती केलेली आहे तर कारण की मला थोडं खूप बिझी झाली होती असंच होतं थोडे दिवस बिझी व्हायची आणि मग नंतर ब्लॉग व्हिडिओ बनवायचा असं तयारी करते मी काय करायचं तर मला वेळ भेटत नाही आहे कारण की मला खूप कामं बी असते घरी पण करावं लागते कामावर पण करावं लागते म्हणून मला वेळ काय नसते म्हणून मी थोडंसं ब्लॉग व्हिडिओ बंद केल्या होत्या मी आता सुरुवाती केलेले तर कशी बनवायचं डोसा मुलांसाठी थोडं छोटं छोटंच बनवून देणार आहे मी कारण की मुलांना छोटं छोटंसं डोसा आवडतात म्हणून मी छोटे छोटेच बनवावं लागले तर आता मी मस्त छानपैकी सगळं मसाला चटणी करून घेते आता मी डोसा उचलते तर बघू शकते किती सुंदर डोसा होत आल्यात मला दिसत नाही आहे तर एकच मिनिट कारण की तिकडून गॅस थोडंसं छोटा आहे म्हणून इकडे बनवायला लागला म्हणून तुम्हाला काय दिसणं झालंय थोडं खूप काय करते इडली बनवणार होता पेलू तर इडलीला वेळ लागणार आहे तुम्हाला भूक लागलेली आहे ना लागला की नाही कुणाला पण पहिल्याचा डोसा फाडतात कारण की थोडंसं चिटकून राहतात म्हणून पहिला डोसा कुणाला पण थोडंसं खराब होते तर म्हणून काही एवढा म्हणायला नाही व्हायचं करून घ्यायचं ते पण डोसाच आहे तर मी आता चटणी बनवणार आहे आता तुम्हाला डोसा दिसत नाहीये म्हणून मी थोडंसं जागा करायला लागले तुम्हाला मम्मी हे घे लसूण हे बघा मस्त अजून सोलून दे जा मुलांना आवडतात तर आता हे बघा तुम्हाला डोसा दिसायला लागलाय तर खूप दिवसापासून माझी ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला दिसत नव्हत्या म्हणून मी आता परत रेडी केलेलं आहे आता ह्यांना घ्यायची मस्त मुलांना तिखट काय आवडत नाही दोन्ही मिरची घेतो दोन मिरची घातली आणि 4 लसूणच्या पाकळ्या घातलेले हे बघा मिक्सरमध्ये टाकले तर थोडंसं कोथिंबीर घेते कारण की आमची निवृत्तीला खोबरं चटणी म्हणजे खूप आवडतात म्हणून आमची निवृत्ती म्हणते मी त्यानं मुलांना सांगितलं होत्या मी इडली बनवणार म्हणून तर इडलीचं डबल थोडंसं शोधावं लागते म्हणून मला पण भूक लागलेली म्हणून मी आता डोसाच बनवायला लागले तर आता मी सगळं धुवून घेतलेले आता छान छान मस्त करून घेते वाटून घेते मसाला व्हिडिओमध्ये भेटते आता परत मला मी दाखवणार आहे सगळ्यांचं खाण्याची वेळी तिला दाखवणार आहे आता मी ताटात काढून ठेवते आता दुसरा डोसा घालणार आहे हे बघू शकते सुंदर थोडंसं हे झालं काही वाटत नाही एवढं काही त्रास करून घ्यायचं नसतं मी मुलांसाठी लोखंडाच्या तव्यामध्ये बनवून घेते लोखंडाचा तवा खूप छान होतो असं का नाही आहे की डोसाचा तवा पाहिजे म्हणून असं का नाही
फक्त एवढंच पातळ होत नाहीये, लोखंडाचं तवण पण मस्त होते. पण मी आता चटणी करून तर तुम्हाला दाखवते. आता हे बघू शकते. तर हे बघा, मी मस्त चटणी बनवलेली आहे खोबऱ्याचं. खूप छान वास येते. हे बघा, एक डोसा झालेले मस्त गरम गरम, वास सुंदर येते. तर मुलांना असंच आवडतात. माझी डोसा तुम्हाला कशी वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. छान वाटले का नक्की सांगा. कारण की माझे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला खूप दिवस दिसत नव्हत्या, तर आता तुम्हाला दिसणार. तर तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग व्हिडिओ घेऊन येणार. आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय. बघा, मी डोसा बनवायला लागले तर कसं छान छान मस्त गरम झाल्यानंतर उठायला लागले. मुलांना खूप आवडलेले चटणी आणि डोसा, खूप म्हणजे प्रचंड आवडलेले. तर हे बघा, इथे घ्यायला आली. आता तुम्हाला ताट दिसत असेल. हे बघा, मुलांना खूपच आवडलेले, आमच्या मुलांना खूप आवडतात. हे 1 किलो पीठ आणले होते मी, म्हणजे 1 किलो 70 रुपयाचं पीठ मी आणले होत्या. मग मुलं खूप खाल्लेले, कारण की खरं म्हणजे घरीच बनवायचं असते. पण मला वेळ नाही म्हणून मी घरी नाही बनवत. कारण की माझी मिक्सर बरोबर नाही आहे. माझी मिक्सर बरोबर नाही म्हणून मी घरी नाही बनवत. कारण की इथं पण एकदम फ्रेश भेटतात. म्हणजे सकाळी वाटलेलं असं पॅक करून लगेच आणतो बेकरीमध्ये. खूप छान भेटतात म्हणून मी पूर्ण सांगते. खाली आपण जिथं राहतात ना 5 मिनिटाच्या अंतरावर बेकरी आहे, तिथून मध्ये भेटतात आपल्याला. तर मी तिथूनच आणते. बघा किती छान उठलेले, मस्त मोमो झालेले. काय मी त्याच्यात सोडा घातला नाही, काय नाही. सोडा घातलं की मुलांचं पोट लगेच भरलेलं जातात. कारण की कधी थोडंसं सोडा घालायचे, त्याच्यात जास्त घालायचं नसते. कारण की भूक सगळं निघून जातात. म्हणून मी काय सोडा घातलं नाही. फक्त थोडंसं चविष्ट पुरते मीठ घातलेले. आणि एकाकडे मी भात ठेवलेले. आता थोडंसं वरण करते. तर आता वाजत आले ते 5. तर स्वयंपाक पण मी आता रेडी करणार आहे. कारण की आज माझी अजून रील बनवायचं राहिलेलं आहे. तर मी अजून बनवलेलं नाही आहे. कारण की मला खूप भूक लागली होती. मी दिवसभर काम करून आलेले, ते खूपच भूक लागत होते. म्हणून मी पहिलं डोसे बनवायला तर घेतलेले. म्हणून मी आता काय करणार आहे, आता डोसं बनवलं झाल्यानंतर मी थोडंसं डोसं खाते, मग नंतर रील बनवते. बरोबर, बाय बाय. भेटूया.